गणेश चतुर्थी हा सण अत्यंत शुभ मानला जातो. कालच आपल्याकडे आता गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थी खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात येते. आजच्या चंद्राचं सुद्धा विशेष महत्त्व आहे. परंतु जर गणेश चतुर्थीला तुमचं चुकून चंद्राकडे लक्ष गेलं असेल, तुम्हाला चंद्राचं दर्शन झालं असेल, तर तुम्हाला श्री गणेशांचा शाप मिळतो आणि परिणामी खोटा कलंक लागण्याची शक्यता असते, अशी आख्यायिका आहे. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शनाचे काही नियम आहेत किंवा का गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊ नये, करू नये, आपल्यावर का बरं कलंक लागतो, याबाबतची एक आख्यायिका आहे, तीच आपण आज जाणून घेणार आहोत. श्रीकृष्णांनी सुद्धा एकदा गणेश चतुर्थीला चंद्र बघितला होता, तर त्यांनासुद्धा खोटा कलंक लागला होता. भविष्य पुराण आणि श्री गणेश पुराणामध्ये भाद्र शुक्ल चतुर्थीच्या तिथीबद्दल सांगण्यात आलं आहे की या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो, कारण चंद्राला श्री गणेशांनी शाप दिला होता. त्यामुळे जर आपण या चतुर्थीला चंद्र बघितला तर आपल्यावर खोटा कलंक लागतो. काय झालं होतं तर एकदा भाद्रपद मासातील शुक्र पक्षातील चतुर्थीला गणपती जेवल्यानंतर हातात मोदक घेत असताना गणेशांचे गजमुख रूप पाहून आणि त्यांचं गोलमटोल शरीर पाहून चंद्र खूप हसला. त्यामुळे संतप्त होऊन श्री गणेशांनी चंद्राला शाप दिला की तुला तुझ्या रूपाचा मोठा अभिमान असल्याने यापुढे तुला कोणीही पाहणार नाही आणि जो तुला पाहिल त्याची बदनामी होईल. असा शाप मिळताच चंद्रदेव मात्र दुःखी झाला. मग त्याने श्री गणेशजींकडे क्षमा मागितली. मग देवांच्या समजुतीने गणेशजींचा राग शांत झाला आणि त्यांनी शापाचा प्रभाव कमी केला आणि सांगितलं की आतापासून फक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जो कोणी तुला पाहिल त्याला कलंक लागेल. तेव्हापासून गणेशाचा हा शाप चंद्रासोबत सुरू आहे. परंतु संकष्टी चतुर्थीला तुझा चेहरा पाहिल्याशिवाय भक्तांचं व्रतही पूर्ण होणार नाही, असा उशापसुद्धा दिला. तर या शापापासून, या कलंकापासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर आपण ही कथा नक्की ऐकावी आणि तुमचे सर्व दोष नाहीसे होतील आणि तुम्हाला खोट्या बदनामीपासून वाचता येईल. चुकूनही काल किंवा याआधी गणेश चतुर्थीला तुमच्याकडून चंद्रदर्शन झालं असेल तर त्या त्रासातून, त्या शापापासून, त्या कलंकापासून मिटण्यासाठी, वाचण्यासाठी तुम्ही ही कथा नक्की ऐकावी, जेणेकरून तुमचा हा त्रास दूर होईल. कथा संपूर्ण ऐका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण फळ मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कहाणी आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये सर्वांनी गणपती बाप्पा की जय असं लिहा, गणपती बाप्पा मोरया असं लिहा. आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ही कहाणी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणी चुकून चंद्र बघितला असेल तर त्यांनासुद्धा त्यांचा कलंक मिटवण्यासाठी मदत होईल. या कथेचं नाव आहे स्यमंतक मण्याची कथा. द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक धर्मशील यादव राहत होता. त्याने प्रखर सूर्योपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. सूर्याने सत्राजिताला स्यमंतक नावाचा अत्यंत तेजस्वी मणी दिला. या मण्यापासून दररोज सुवर्ण प्राप्त होत असे. त्याच्या बळावर सत्राजितने बराच दानधर्म करून दानशूर म्हणून प्रसिद्धी मिळवली. कृष्णाच्या कानावर त्याची कीर्ती व स्यमंतक मण्याची गोष्ट गेल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताला तो मणी राजा उग्रसेनाला देण्यास सांगितले. राजाकडे तो मणी सांभाळण्याची ताकद असून तोच त्याच्यापासून मिळालेल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग करील, असे श्रीकृष्णाचे म्हणणे होते. पण सत्राजिताने मात्र ते ऐकले नाही. एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन गळ्यात स्यमंतक मणी बांधून शिकारीला गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारली आणि तो मणी घेऊन तो जाऊ लागला. वाटेत त्याला जांबवंत हा श्रीरामाचा भक्त भेटला. त्याने तो मणी सिंहाकडून काढून घेतला व आपली मुलगी जांबवती हिच्या पाळण्याला बांधून ठेवला. इकडे द्वारकेत प्रसेन आला नाही म्हणून सत्राजिताने त्याचा शोध घेतला असता अरण्यात त्याचे व घोड्याचे प्रेत मिळाले. पण तो मणी तिथे नव्हता. तो मणी श्रीकृष्णानेच घेतला असणार असे सत्राजित म्हणू लागला. प्रसेनाचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असे आपल्यावरील आरोप ऐकून श्रीकृष्णाने हा लोकापवाद दूर करण्याचे ठरवले. त्याने जंगलामध्ये बारकाईने पाहिले असता त्याच्या अशा लक्षात आले की
श्रीकृष्णाला जंगलामध्ये मेलेला सिंह आणि अस्वलाची पावले दिसली. माग काढत श्रीकृष्ण जांबवंताच्या विवरात पोहोचला असता तेथे पाळण्यावर लावलेला मणी दिसला. तो हळूच मणी घेत असता जांबवंत त्याच्यावर चालून आला. कृष्णाचा पराक्रम पाहून हा जांबवंत विचारात पडला आणि त्याला तो श्रीरामचंद्रांचाच भक्त असावा किंवा श्रीरामचंद्रच असावे असं वाटलं. श्रीकृष्ण हे रामाचेच अवतार आहेत ही ओळख पडताच जांबवंत श्रीकृष्णाला शरण गेला व जांबवंतीचा तू स्वीकार कर असे विनवू लागला. श्रीकृष्णाने आनंदाने जांबवंतीशी गांधर्व विवाह केला. जांबवंताने स्यमंतक मणी लग्नात आंदण म्हणून दिला. श्रीकृष्ण जांबवंती व मण्यासह द्वारकेस गेला. तेथे आल्यावर श्रीकृष्णाने सत्राजितास बोलावून घेतले व उग्रसेनाच्या सभेत सर्वांसमक्ष स्यमंतक मणी त्याला देऊन सर्व हकीकत सांगितली. झालेल्या चुकीबद्दल सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. तर अशी होती संपूर्ण कथा. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.